पनवेल पंचायत समिति शिक्षण विभाग एवं पड़गे विभागीय शिक्षण संस्था के संजय गांधी स्मारक हाई स्कूल जूनियर कॉलेज कोलवाड़ी वलौली द्वारा पनवेल तालुका विज्ञान प्रदर्शनी का आयोजन 6 और 7 दिसंबर के दौरान किया गया है। इस विज्ञान प्रदर्शनी का उद्घाटन शेकापश के जिला सचिव बालाराम पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर तालुका सचिव नारायण घरत, शेकापश के कार्यालयीन सचिव काशीनाथ पाटिल, पंचायत समिति के सभापति हरीश केणी, रायगढ़ जिला परिषद के शिक्षणाधिकारी देवराम जोगदंड, के पवार, पंचायत समिति के गट शिक्षणाधिकारी मीना यादव, हाई स्कूल के चेयरमैन भाऊशेठ भोईर आदि गणमान्यों सहित विद्यार्थी एवं अध्यापक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान उपस्थितों को संबोधित करते हुए बालाराम पाटिल ने कहा कि आज के दौर में विद्यार्थियों को शिक्षा की बहुत जरूरत है। अगर विद्यार्थी शिक्षा ग्रहण करता है तो सही मायने में गांव का विकास होगा। जिस तरह से शहर का विकास हो रहा है उसी तरह शिक्षा में भी बदलाव आ रहे हैं। आणि भविष्यात देखील पुन्हा एक बार या ठिकाणी एक भूमिका अधोरेखित करावा लागतो। एखाद्या गावचा रस्ता झाला नाही तरी चालेल, एखाद्या गावची गटर झाली नाही तरी चालतील, पण शिक्षण, विज्ञान या गोष्टीला खेळ, सांस्कृतिक उपक्रम या विषयांना आपण निश्चितपणाने या ठिकाणी लागणारी तरतूद आणि जे महत्त्व देणं गरजेचं आहे ते दिलं पाहिजे। कारण विद्यार्थ्यांची आणि एकूणच नागरिकांची सर्वांगीण प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय मोठं अधिकार क्षेत्र आणि अतिशय मोठी कुवत असणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती सारख्या यंत्रणा आपण वापरल्या पाहिजेत। त्या दृष्टीने काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागले, ते न कचरता ते निर्णय आपण घेतले पाहिजेत, त्या दृष्टीने आपण पावलं टाकली पाहिजेत असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं सूचित करावंसं वाटतं। अपने भाषण में बालाराम पाटिल ने शिरवली हत्याकांड का मुद्दा उपस्थित करते हुए कहा कि लोगों में आज भी अंधश्रद्धा मौजूद है, इसलिए उस अंधश्रद्धा को नष्ट करना जरूरी है। महिनाभरापूर्वी ज्या शिरवली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आज आपण हे विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे, त्या शिरवली गावामध्ये शिरवली ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये पैशाचा पाऊस पाडण्यासाठी 4 जणांचे प्राण जावे लागले। अशा पद्धतीची विदारक परिस्थिती संपूर्ण जिल्ह्याला नव्हे राज्याला हादरा देणारी घटना या ठिकाणी ज्यावेळेस घडते त्यावेळेस आपली साऱ्यांचीच, खास करून शिक्षकांची, पालकांची, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी अधिक वाढलेली माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नमूद करावीशी वाटते। हे आपण अंधश्रद्धेच्या विरोधात सामाजिक ज्या भक्तांच्या किंवा भोदू बाबांच्या परंपरा आहेत त्याच्या विरोधात आणखी प्रभावीपणाने विज्ञान लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने हे विज्ञान प्रदर्शन माझ्या दृष्टीनं आणखी चांगल्या पद्धतीने, चांगल्या प्रभावीपणाने आपण जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि त्याच्यातून जागृती होऊन अशा ज्या दुर्दैवी घटना घडतायत त्या घटना भविष्यात घडणार नाही या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे। इस दौरान काशीनाथ पाटिल ने भी उपस्थितों को संबोधित किया। मी वाळुशेठ पाटलाने खास विनंती करीन की आरोग्य पनवेल रायगड जिल्ह्याचा जे आराखडा आपण बनवला त्यामध्ये क्रीडा विभागासाठी आपण भरघोस अशी तरतूद केली। कुस्तीगिरांसाठी आपण खावटी आणि मॅटची व्यवस्था केली, खेळाडूंना आपण मानधनाची व्यवस्था केली, वारकऱ्यांसाठी आपण मानधन सुरू केलं। पण विज्ञान प्रदर्शनाच्या बाबतीत फक्त आपण हे विज्ञान प्रदर्शन सालाबाद प्रमाणे कार्यक्रम आटोपता घेतोय, पण जे टॅलेंट विद्यार्थी आहेत की ज्यांनी जे जॉब या ठिकाणी मांडले त्यांना आपण पहिल्या दुसऱ्या नंबरचे काही बक्षीस मिळवणार आहोत आणि भविष्यात ही मुलं उद्याचे शास्त्रज्ञ म्हणून होणार आहेत, तर त्यांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांना लागणाऱ्यासाठी पण काय जर तुम्ही त्याच्यात तरतूद केली तर निश्चित अशी मदत त्या मुलांना होईल। कारण त्या शाळा सोडून गेल्यानंतर त्यांच्याकडे पाठीमागे वळून कोणीच बघत नाही। आज फक्त प्रशस्ती पुस्तक आणि त्याला एक छोटीशी ट्रॉफी दिली जाईल, पण पाठीमागच्या वळून न पाहिल्यामुळं ही मुलं अशीच राहतात। तर पुढच्या वर्षाच्या बजेटमध्ये आपण या टॅलेंट विद्यार्थ्यांना शोधा, ह्याला त्यांच्या शिक्षणाची दत्तक पालक योजनेअंतर्गत तुम्ही काहीतरी तरतूद करा अशी आभाराच्या निमित्ताने आपल्याला विनंती करतोय। इस अवसर पर उपस्थित गणमान्यों द्वारा विज्ञान प्रदर्शनी का दौरा किया गया।